मी स्वप्नीचा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आदिवासी विद्यार्थी वसतिगृह बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करून वसतिगृह व्यवस्था काढून घेतली असल्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वसतिगृहे व आश्रमशाळांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. खास करून उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी वसतिगृह व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह महत्त्वाचे असते. इतकेच नव्हे तर या विद्यार्थ्यांना वसतिगृहाशिवाय शिक्षण घेणे अवघड आहे. अशा वेळेस शासनाने दिलेला निर्णय विद्यार्थ्यांनी अमान्य करत त्याला विरोध दर्शविला आहे. शासनाने या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या ऐवजी 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध या सर्व विद्यार्थ्यांनी दर्शविला. आदिवासी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची जी पिळवणूक होत आहे त्याच्या समर्थनामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरले. पुण्यामध्ये पुण्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत त्याच्यापैकी जवळपास माझ्या मते 3च आदिवासी विद्यार्थ्यांचे जे हॉस्टेल्स आहेत हे सरकारी हॉस्टेल्स आहेत आणि इतर सर्व हॉस्टेल्स ते जाणून बुजून सरकारने शासन प्रशासनाने प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये बांधलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं, जो विद्यार्थी शिकायला आला त्याला थोडी माहिती शासन प्रशासनाचं हॉस्टेल आहे की प्रायव्हेट हॉस्टेल आहे. त्याला शासनाने प्रशासनाने सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन राहा. ते विद्यार्थी तिथे राहायला आल्यानंतर आता शासनाने प्रशासन सांगत आहे की ते भाडे तत्वावरचं आहे, ते प्रायव्हेट हॉस्टेल आहे, म्हणजे तुम्हाला आता तिथे राहण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला 6,000 रुपये देण्यात येतील, तुम्ही जिथे बाहेर राहता तिथे राहा. आता माझा तुम्हाला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, भारतामध्ये गव्हर्नमेंटचा सेनगुप्ता कमिटीचा रिपोर्ट आहे की 32 लाख आदिवासी महिला बाळंतपणाच्या अवस्थेत मरतात, त्यांची मुलं मरतात. 12 लाख मुलं 2015ला मेली, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण आदिवासी बांधवांचं आहे. अशा दुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला 6,000 रुपये शहरी भागामध्ये दिलं तो भाड्याने किती रुपयात राहणार, तो खाणार किती, तो शिक्षणासाठी किती खर्च करणार आणि तो त्याचा जो वैयक्तिक जो खर्च आहे तो कशा पद्धतीने भागवणार, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपल्या मागण्या नाहीत. मागण्या म्हणजे काय आहेत? मागण्या भिकाऱ्याच्या असतात. आम्ही भिकारी आहोत का? संविधानाने 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे आदिवासी हे देशामध्ये 17 स्टेट्स आहेत. 17 स्टेटचा अर्थ असा होतो, जर 17 स्टेट जर भारतामध्ये आदिवासींचे आहेत तर भारतातला कुठलाही कायदा विचारल्याशिवाय केला. 5व्या अनुसूचीमध्ये असं लिहिलेलं आहे की जर आदिवासी जर असा कुठला कायदा जर विरोध करत असेल किंवा बोलला हा कायदा नाही करायचा तो नाही केला पाहिजे. तिसऱ्या गोष्ट, आदिवासींच्या जल जंगल जमीन संपत्तीवर कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु आदिवासींना मोठ्या स्तरावर त्यांची जमीन घेतली जात आहे, त्यांचं संपत्ती घेतली जात आहे. त्यांच्या जमिनीखाली जी 11,000 लाख करोड रुपयाची संपत्ती आहे ती देखील लुटण्याचा कार्यक्रम शासन प्रशासनातून चालू आहे. हा मेन कार्यक्रम आहे आणि ह्याच्या माध्यमातून तो मेहनत करून आदिवासी कुठेतरी शहरात आता आला आहे आणि शिकायला लागला आहे, त्याला सुद्धा हॉस्टेलमधून काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे जसा एकलव्याचा अंगठा कापला तसा आता काय केलेला आहे, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं हॉस्टेल आणि त्यांच्या सोयीसुविधा काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. हा सरासर आदिवासी बांधवांसोबत केलेला वंशभेद आहे असं आम्ही मानत. आणि आजचा जो मोर्चा निघत आहे तो मोर्चा कुठल्याही संघटनेच्या अनुषंगाने निघलेला नाही आहे किंवा कुठल्याही संघटनेने आपल्यासाठी आम्ही कुणाच्या संघटनेला कुठल्याही इन्व्हॉल्व करून घेतलेलं नाही. तर जे सगळे आम्ही आलो तर 10 वसतिगृह पुण्यामध्ये आहेत. त्या 10 वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना एकाच अजेंड्याखाली एकत्र केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांची एक आदिवासी विद्यार्थी वसतिगृह बचाव समिती अशा नावाची एक समिती स्थापन केली. कारण कुठल्याही संघटनेला आणि पक्षाला आम्हाला डायरेक्टली इन्व्हॉल्व करून घ्यायचं नव्हतं. इव्हन जास्तीत जास्त झालं तर त्यांचा फक्त आम्हाला एक सपोर्ट पाठिंबा म्हणून आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे कुठलीही संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, पहिली गोष्ट. दुसऱ्या त्याच्यानंतर इथं जे सगळे विद्यार्थी जमले तर दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना नावाची योजना आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षी 2016-17 पासून सुरू केलेली आहे. त्या योजनेचा असा उद्देश आहे की दरवर्षी एका विद्यार्थ्याला विभागीय लेवलला 6,000 रुपये आणि जिल्हा आणि तालुका पातळीवरती त्याच्यानुसार 4,500 पर्यंत ते पैसे देणार आहेत. आमचा असा उद्देश आहे
मात्र पुण्यामध्ये 10 वसतिगृह असताना त्यातले 3 वसतिगृह हे शासकीय वसतिगृह आहेत. त्यातले एक कोरेगाव पार्कचं शासकीय वसतिगृह ज्याची बिल्डिंग शासकीय आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त भोसरीचं मुलं आणि मुलींचं एक शासकीय वसतिगृह आहे ज्याची बिल्डिंग शासकीय आहे. बाकीचे 7 वसतिगृह हे सरळ भाडे तत्वावरती चालतात. आणि मग शासनाने असा आदेश PO ऑफिसला प्रकल्प अधिकाऱ्यांना काढलेला आहे आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी तसं ते निवेदन किंवा तशी सूचना गृहपालांना देऊन सांगितलंय की भाडे तत्वावरची ही सगळी वसतिगृह बंद करून त्या वसतिगृहातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दीनदयाळ स्वयं योजना उपाध्याय स्वयं योजनेमध्ये दाखल करण्यात यावं. तर आमचा असा विरोध आहे ह्या गोष्टीला की दीनदयाळ योजना तुम्ही राबवायला आमचा हरकत नाहीये, मात्र कुठल्याही कंडिशनमध्ये पुणे लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलची जितकी काही वसतिगृह आहेत ती कुठलेही एकही वसतिगृह बंद होता कामा नये. सगळ्यात महत्त्वाचा आयराणीचा विषय असा आहे की जर वसतिगृह तुम्ही बंद केली तर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न काय, सरकारकडे ह्याचं उत्तर नाही आहे. आणि त्यामुळे आम्हाला आमचं म्हणणं आहे की वसतिगृह उलटं पुणे जर दक्षिणेतलं ऑक्सफर्ड असेल तर पुण्यामध्ये उलटं वसतिगृह वाढली पाहिजेत. तुम्ही दीनदयाळ योजना राबवायची तर राबवा, त्या राबवण्याला आमचा विरोध नाही आहे. वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी जे वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश मिळू शकला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ती योजना तुम्ही राबवण्याला आमचा हरकत नाही आहे. मात्र वसतिगृहामध्ये बंद करून त्यांना त्या योजनेत दाखल करण्याला आमचा सरळ विरोध आहे आणि कुठल्याही कंडिशनमध्ये आम्ही ते होऊ देणार नाही. हा एक मुद्दा. आणि आज निवेदनाचा किंवा आज जमण्याच्या पाठीमागचा दुसरा एक विषय असा आहे की जे विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशन घेतात, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 वेळा जर इयर डाऊन झालं आणि उत्तीर्ण झाले तर त्या विद्यार्थ्यांना पुढची स्कॉलरशिप मिळणार नाही अशा प्रकारचा शासनाने GR काढलेला आहे. तो एकाच वेळेस समाज कल्याण शासनाने आणि आदिवासी विकास विभागाने काढला होता. मात्र ह्या सगळ्या विषयाला कॉलेज वगैरे सगळे लोक याचा चुकीचा अर्थ काढते म्हणून समाज कल्याणाने त्याच्यावरती एक परत नोट काढली की बाबा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप मिळेल म्हणून अशा प्रकारचा त्यांनी खुलासा केला. पण आदिवासी विकास विभागाने तसा कुठल्याही प्रकारचा खुलासा न केल्यामुळं आमचा हा आजचा मोर्चा आहे की असा खुलासा करावा. त्याच्यासाठी आम्ही सचिवांना भेटलेलो आहोत, उपसचिवांना भेटलेलो आहोत, जे शिंदे साहेब आहेत त्यांना. आणि त्यांच्याकडं एक तारखेला 1 एप्रिलला आम्ही निवेदन तसं दिलेलं आहे. आजचा आम्हाला अपेक्षित होतं की आजच्या तारखेला ते आत्तापर्यंत यायला हवं होतं, कारण 31 तारीख ही शेवटची होती टेक्निकल विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची पुणे युनिव्हर्सिटीची. आणि आता 5 तारीख ही आजची जी दिवस आहे आजचा तो शेवटचा लेट फी भरून सुद्धा शेवटचा दिवस आहे. तर शासनाने ह्याच्यात दिरंगाई केलेली आहे पण ती होऊ नये. आणि त्याचबरोबर दीनदयाळ योजना राबवताना कुठल्याही प्रकारचं वसतिगृह बंद न होता त्याच्याही पलीकडे जे भाडे तत्वावरची वसतिगृह आहेत ते मध्यवर्ती ठिकाणी पुण्यासारख्या किंवा त्या महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाणी ती वसतिगृह कायमस्वरूपी शासनाची बांधली जावेत आणि ती योजना तशा पद्धतीने राबवावी असंच एवढी एक मागणी आहे. त्यासाठी आम्ही इथं सगळे जमलो आहोत. माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांनी सगळं सांगितलं त्या बाबतीत मी काही नाही सांगणार. मी फक्त मुलींच्या प्रश्नाबाबत बोलणार आहे. ॲक्च्युली आम्हाला हे माहीत सुद्धा नव्हतं. म्हणजे योजना चालू केली ती अवघ्या 2 दिवसापासून माहीत झालेली आहे. फक्त 2 दिवस झोप नाही लागली आम्हाला. आम्ही जाणार कुठं? इतका मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे. 70% नाही, जवळजवळ 90% मुलींचं शिक्षण बंद होणार आहे. कोणाच्या सिक्युरिटीवर मुली पाठवणार आहे? आज 4 ते 5 मुली माझ्या गावातल्या माझ्या भरोश्यावर त्यांच्या आईबापांनी पाठवल्या का ताई आहे तिथं तुझं ॲडमिशन पण करून देईल आणि हॉस्टेलला राहायची सोय पण करेल. तुम्ही हॉस्टेल बंद केल्यावर त्या मुली येणार कशा? टोटली शिक्षण बंद होतंय मुलींचं. आमचं खुरपाईला जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहत नाही. 10वी नंतर लग्न करून दिल्याशिवाय आमच्याकडे ऑप्शन राहत नाही. मुलं तरी ते दीनदयाळ योजनेचा फायदा घेऊ शकतील. आजपर्यंत एकही मुलगी आज म्हणजे शहरातल्या मुली तेवढ्या बोल्ड आहेत. गावाकडच्या पुरी जेव्हा आमच्या हॉस्टेलला येतात ना तेव्हाच त्या बोलत नाही बहिणींशीच इतक्या मोठ्याने किंवा व्यवस्थित त्यांना बोलता येत नाही. त्या कशा राहतील? आणि वेळेवर आम्हाला 900 रुपये भत्ताच तुम्ही देत नाही. तुम्ही ते 4-5 हजार देणार कधी? आणि तोपर्यंत आम्ही करायचं काय? तोपर्यंत आम्ही करायचंय का? राहायचं कुठं? ॲडमिशन घ्यायची कसे? ॲडमिशन घेण्यापुरते आमच्याकडे जर पैसे नसतात आमच्या गावाकडच्या लोकांकडं, मुलींचं शिक्षण तर टोटल बंद होतं. इतकी दयनीय अवस्था होती. आमच्या आजींनी आयांनी आणि मावशांनी जे भोगले त्याच्यापेक्षा बदतर हाल आमचे होणार आहेत. हे दिसतंय तर गेले 2 दिवस झोप नाही लागलं का आम्हाला? कशाची खाल्ली अन्न नाही उतरत. आज सगळ्यांची मुलं लाडकी असतात. आमच्या आई वडिलांना वाटत नाही का आम्ही पहिलीपासून हॉस्टेलला राहणारी मुले आहेत. यातली 90% विद्यार्थी पहिलीपासून आश्रमशाळेत राहिलेले आहेत. आज आम्हाला असं वाटतंय का बेघर झाल्यासारखं वाटतं. आयुष्यातलं सगळ्यात जास्त काळ आम्ही हॉस्टेलला घातलंय आणि कमी काळात आम्ही घरी घातलंय आमच्या. आणि आज तुम्ही हॉस्टेल बंद करताय म्हणजे करताय काय? हे म्हणजे प्रश्न तर मुलींचा आहेच आणि मुलांचाही. पण मुलींची इतकी कळवळीची विनंती का ताई गा सगळं बंद होतंय. काल आमच्या हॉस्टेलला मिटिंग झाली, अक्षरशः सगळ्या पोरींच्या डोळ्यात पाणी होतं का आपलं पुढं काय होणार आहे? 2 दिवस झोप नाही लागली या गोष्टींनी. काय होणार आहे आमचं? सुकटणकर समितीप्रमाणे 8,000 कोटीचा आमचा बॅकलॉग आहे. आता तो 10,000 कोटीवरती गेला की शासनाने इतके
9% आमचे जे 7.5%च्या प्रमाणात आम्हाला पैसे द्यायला पाहिजे होते ते पैसे आम्हाला मिळाले नाही आदिवासींना. मग शासनाकडं एवढा बॅकलॉग असताना, एवढे पैसे असताना शासनाने हे 8,000 कोटी आमच्यावरती अजून खर्च करायचे आहेत. ते शासनाला आमचे पैसे कमी करण्याचा अधिकारच नाही. तर 8,000 कोटीचा बॅकलॉग पहिला भरून काढून आणखी आता जो 2,000 कोटीचा वाढलाय तो केलाय. त्यामुळे शासनाला कुठलाही अधिकार नाही आहे की समितीप्रमाणे हे पैसे आमच्यावर खर्च केलेच पाहिजेत आदिवासींवरती. यादव श्रीरंग हडपसर वस्तीगृह. माझा महाराष्ट्र शासनाला महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. भारतीय संविधानामध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आर्थिक दुर्बल घटकांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम चालू झाल्या आहे. महाराष्ट्र शासनाला नेमकं आदिवासी समाजाच्या मुळावर घाव घालण्याचं षडयंत्र महाराष्ट्र शासन रचू इच्छिते. त्यामागे म्हणण्याचं कारण असं आहे की आदिवासी समाजाला नेमकं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं का मुख्य शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर ढकलायचं. मुख्य शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर आदिवासी समाजाचे विद्यार्थ्यांचे वसतिगृह हे बंद करण्याऐवजी मध्यवर्ती ठिकाणी येऊन ते वाढणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह बंद केल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या युवती आमच्या बहिणी आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन सोडवणार आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र शासनाला हे बंद करून आदिवासी समाजाचं एक प्रकार त्यांची एकात्मता आहे, त्यांचं संघटन आहे, ते जागृत होत आहेत. आता कुठंतरी त्यांच्या न्याय आणि मागण्यासाठी संघटितपणे लढा उभारत आहेत. हेच महाराष्ट्र शासनाला पाहत नाही का काय असे प्रश्न निर्माण होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे संघटन लढा करत आहेत. आणि हॉस्टेल बंद केल्यानंतर ते काही विद्यार्थी संघटित येतात, लढा देतात. हे बंद होईल आणि महाराष्ट्र शासनाला हेच करायचं आहे काय. आणि दुसरा महत्त्वाचा त्यामागं शासनाचा कुठला हेतू आहे. महाराष्ट्र शासनाला नेमकं प्रशासकीय किंवा शासनामध्ये सुधारणा करायची आहे, प्रशासकीय धोरणामध्ये सुधारणा करायचा आहे की भ्रष्टाचार वाढायचा आहे की आदिवासी विद्यार्थी समाजातील जे का बोगस आहे. आपण वेगवेगळी कागदपत्रे पाहत असाल, वेगवेगळ्या प्रकारचे बोगस वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं वेगवेगळ्या विद्यालयामध्ये त्यांचं नॉमिनेशन केलं जाते, त्यांची रजिस्टर केलं जाते आणि लाखो रुपयाचा पैसा हडप केला जाते. त्याच दृष्टीनं असा एक प्रश्न निर्माण होतो की बाबा एक प्रकारचं वसतिगृह बंद केल्यानंतर वसतिगृहामध्ये चालू असताना आम्हाला समजते बाबा याचं व्हॅलिडिटी आहे का नाही, बोगस आहे का हे समजते. परंतु वसतिगृह बंद केल्यानंतर महाराष्ट्र शासनाला यामागं कॉन्ट्रॅक्ट बेस वाढवायचा आहे. त्यांना कुठल्या पद्धतीनं बोगस भरती करायची आहे का, बोगसांचं करायचं आहे का, भ्रष्टाचार करायचा आहे असे प्रश्न महाराष्ट्र शासनाला मी या मीडियाच्या माध्यमातून विचारू इच्छितो. आणि महाराष्ट्र शासनाला कुठल्याही पद्धतीवर वसतिगृह बंद न करण्याऐवजी त्यांनी मध्यवर्ती ठिकाणी अधिक वसतिगृह निर्माण करावे ही एक माझी त्यांना विनंती. अर्थसंकल्पात अपंगासाठी कुठलीही तरतूद केली नसल्याच्या निषेधार्थ अपंग संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अपंग पुनर्वसनासाठी कुठलीही तरतूद केली नसल्याच्या निषेधार्थ दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य प्रहार अपंग क्रांती आंदोलन संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. अपंगांच्या कृत्रिम अवयव साधन सामुग्रीकरिता तसेच आईवडिलांच्या पश्चात प्रतिबंध मुलांच्या पालन पोषण करण्यासाठी, मूकबधिर व्यक्तींच्या सांकेतिक भाषेचा प्रसार करण्यासाठी, अंध व्यक्तीसाठी बेफ लिपीमध्ये सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या अपंग संरक्षण कायदा सन 2016 याची अंमलबजावणी करण्यासाठी, अपंगासाठी रोजगार निर्मिती व्यवसायासाठी लागणारे भाग भांडवल, उच्च शिक्षणासाठी व महाविद्यालय नवीन बनविण्यासाठी, अपंगांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी, अपंगांना वैद्यकीय प्रमाणपत्र तालुका ठिकाणी मिळण्यासाठी, अपंगांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, अपंगांना विनाअट घरकुल मिळण्यासाठी तसेच इतर अपंगांच्या मूलभूत गरजांसाठी सरकारने अर्थसंकल्पात कुठल्या प्रकारची तरतूद केली नसल्याच्या निषेधार्थ विभागीय आयुक्त कार्यालयापुढे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दादा अल्हाट, धर्मेंद्र सातव, सुनील शिंदे, दत्ता मिरगणे, आयुष शेख, बाळू काळभोर, सुप्रिया लोखंडे, सागर अल्हाट, संजय चव्हाण, नंदू कोळेकर, साहेबराव कोळेकर, दीपक जाधव, युवराज नवले, कमरुद्दीन मोमीन, आशा पचारणे, मीना चव्हाण, संतोष शिंदे, बाबा शेख, शेखर जाधव, खलील सय्यद, निशांत लोंढे, महेश वनशिव आदी सहभागी झाले होते. बजेटमध्ये अपंगांसाठी तरतूद न करणाऱ्या सरकारचा दिव्यांग संघाचा दिव्यांग संघ प्रहार संघटना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात इथं बॉम्ब आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे इथं करण्यात येत आहे.
त्याचं कारण असं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी आपलं जे बजेट सादर केलं, या बजेटमध्ये अपंग पुनर्वसनासाठी कुठली अशी ठोस तरतूद करण्यात आलेली नाही आहे आणि अपंगांच्या कल्याणकारी योजनांसाठी कुठली अशी भरीव तरतूद न केल्यामुळं अपंग सरकारी योजनांपासून, मूलभूत हक्कापासून वंचित राहणार आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मोदी सरकारने मागच्याच महिन्यात अपंगांसाठी नवीन विधेयक पास केलं आणि हे विधेयक सर्व राज्य सरकारने 6 महिन्याच्या आत अंमलबजावणीसाठी प्रयत्न करायचे आहे. त्यासाठी बजेटची तरतूद, पैशाची गरज आहे, पण ते कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कुठली तरतूद केली नाही. अपंगांना घरकुल मिळावे, अपंगांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावं, अपंगांसाठी बॅरियर फ्री अडथळाविरहित वातावरण असणं, अपंगांसाठी व्यवसायासाठी लागणारे कर्ज, यावर इतर अनेक गोष्टींसाठी पैशाची गरज आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने अपंगांच्या पुनर्वसनासाठी बजेटमध्ये कुठली तरतूद करत नसल्यामुळं आज इथं आम्ही बॉम्ब आंदोलन करीत आहे. आमचा एक प्रकारचा एक प्रक्षोभ यातून व्यक्त करत आहोत. आमचा या विद्रोह आहे. या सरकारने या देशातला एक अपंग हा एक मोठा घटक असताना त्याला नाकारलं जाते. तर तुमचं बजेट या देशातल्या माणसाकरता जर त्याचं गोवलं जात असेल माणसाला आणि अपंगाला वेगळं ठेवलं जात असेल तर हे सरकार उदासीन किती आहे, हे केंद्र शासन उदासीन किती आहे, हे महाराष्ट्र शासन उदासीन किती आहे, हे तुम्हाला आमच्या तातडीने लगेच लक्षात येत आहे. याचा निषेधार्थ आज आम्ही इथं बोंब मोर्चा आयोजित करत आहोत आणि या शासनाच्या नावाने, केंद्र शासनाच्या नावाने बोंब मारल्याशिवाय कुठलाही अपंग राहणार नाही, हे मी त्रिवार आपणास याची ग्वाही देतो. श्याम देशपांडे लिखित सदसद विवेक या ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी श्याम देशपांडे लिखित सदसद विवेक या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत साळुंखे, माजी संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ सामाजिक नेते भाई वैद्य, सिम्बॉयसिसचे संस्थापक मुजुमदार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ सामाजिक सेविका सिंधुताई सपकाळ, विश्वंभर चौधरी, पी.डी. पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले, देशपांडे यांच्या ग्रंथामध्ये एकूण 30 ते 35 लेख असून यातील 23 लेख महिलांसंबंधीचे आहेत. यातूनच महिलांविषयी त्यांची असणारी काळजी दिसून येते. डॉक्टर सबनीस म्हणाले, देशपांडे यांचा तहसीलदार ते जिल्हाधिकारी हा प्रवास या ग्रंथातून पुढे आला आहे. अधिकार पदातील अनेक तपशील त्यांनी या ग्रंथाद्वारे उघड केले असून हे धाडसाचे काम आहे. किल्लारी भूकंप हा अंगावर काटा आणणारा प्रसंग होता. त्या आठवणी अत्यंत कटू व भयावह असून त्यावेळी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेने त्यांची जबाबदारी अत्यंत चोख बजावली होती. त्याचप्रमाणे अनेक IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस जागत मदतीचा हात पुढे करीत स्थिती नियंत्रणात आणली. अनेक माणसे गेली याचे दुःख आहेच, मात्र प्रशासनाने परिस्थिती ओळखून ताबडतोब दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे अनेक जखमी यातून सावरले. त्यावेळी जसे राज्यात कार्यतत्पर प्रशासकीय अधिकारी होते तसेच श्याम देशपांडे यांनी देखील त्यांच्या काळात उत्तम कामगिरी केली आहे, असे गौरव उद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. म्हणजे माझ्याकडेच काम, ते मीच काम मंजूर केलं, मीच तपासणी करणार, ती माहिती मला मिळायला लागली. माहिती घेतली त्याच्याकडनं आणि तो असा त्या दांडाला धरून बसला होता. हातात पिशवी होती. म्हणलं, आजोबा या पिशवीत काय? त्याने भाकरी आहेत. भाकरी काय जेवण आहेत का तुम्ही? तेव्हा मी जेवलो. 6 भाकरी आणल्या होत्या, 3 खाल्ल्या आणि 3 परत घेऊन चाललोय, कारण उद्यापासून काम बंद आहे. 2014 कलेक्टर जालना मुलींच्या वसतिगृहाला सायंकाळी 8 वाजता भेट दिली. 40 मुलींचं वसतिगृह तपासलं तेव्हा 8 मुली होत्या. 32 मुली कुठे गेल्या? ते म्हणले खाली जेवायला गेल्या. आणि 8 मुली का जेवायला नाही गेल्या? त्यांनी सांगितलं की या मुलीकडे 2 वेळा जेवणाचे पैसे नाही, त्या 1 वेळ जेवतात. श्याम देशपांडे तुम्ही स्वतः कलेक्टर म्हणून घेता, म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तिथल्या कारखानदाराला बोलून त्या सगळ्या मुलींची व्यवस्था, म्हणजे जॉईन झाल्यापासून शेवटच्या काळापर्यंत प्रश्न तिथंच. प्रामाणिकपणा, एक भ्रष्टाचार नको, जातीवाद नको आणि घटनेशी बांधिलकी असलेली सामाजिक बांधिलकी, एवढं फक्त हे माझं भांडवल होतं. रिटायर झालो तरी मला आपण खूप माझ्यावर प्रेम केलं. ज्यांना प्रत्येक ठिकाणचे सेंड ऑफ असे 10,000 सार्वजनिक सेंड ऑफ झाले.
पवार साहेबांनी दुष्काळ एवढा मोठा जालन्याचा होता, पवारसाहेब आले, लगेच टीम आली ॲग्री डिपार्टमेंटची दिल्लीहून, पुढच्या 8 दिवसात पैसे पण आले आणि सरांचा फोन असायचा, देशपांडे काय पैसे पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे, फोन केला, परसावत म्हणून परभणीचे आहेत ते आले. म्हणजे एक पित्याचं लक्ष असतं ना, तसं लक्ष त्या दुष्काळी काळात माझ्यावर सरांचं होतं. तुम्हाला वाटलं असेल मी सरांना का बोललो, कळलं तुम्हाला आता? या ठिकाणी आपल्या समोर ग्रंथाच्या रूपानं ठेवलेला आहे. या ग्रंथाची रचना अत्यंत श्रीमंत स्वरूपाची आहे. कागद ही श्रीमंतीचा द्योतक आहे, मधलं प्रोडक्शन चांगलं आहे, मुख्य म्हणजे त्यातलं मजकूर हा मला सर्वार्थानं मराठी संस्कृतीच्या वैभवाची एक ऐतिहासिक साक्ष देणारी अशा प्रकारचा या ग्रंथाचं स्वरूप आहे. हा ग्रंथ त्यांच्या आईला त्यांनी अर्पण केला. आईचं मोठेपण प्रत्येकाच्या आयुष्यात असलं तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर आईचं दर्शन घ्यावं, त्या दर्शनामध्ये विठोबाच्या भेटीचं पुण्य लागतं, अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारची सद्भावना आणि मनोगत निरोप समारंभाच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बोलल्याचं एक बातमी यामध्ये प्रकाशित झालेली आहे. मातृदेवो भव बनणारी संस्कृती आईला वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या कालखंडामध्ये श्याम देशपांडे साने गुरुजींच्या आईचा श्याम म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी उभा राहतो, त्यावेळेला या ग्रंथाच्या सुरुवातीलाच साने गुरुजींचा फोटो आणि साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी ही कविता, हे गीत या ठिकाणी दिलं जातं. सज्जन माणूस कसा असावा, श्याम देशपांडेंसारखा असावा, इतकंच नाही तर प्रशासक कसा असावा, श्याम देशपांडेंसारखा असावा. ज्यांनी आयुष्याची प्रशासकीय सेवेची सुरुवात सिंदखेड राजा म्हणून तहसीलदार ऑफिसपासून केली. ही रेव्हेन्यूची सर्व्हिस ही माणसाला खूप शिकवते असा माझा अनुभव आहे. आणि त्याचे दोन घटक फार महत्वाचे असतात. आणि खेड्यापाड्यामध्ये त्यांना मामलेदार वगैरे असं म्हणत नाही. एकाला म्हणतात भाऊसाहेब, म्हणजे तलाठी भाऊसाहेब, आणि दुसऱ्याला म्हणतात रावसाहेब. यांची सुरुवात रावसाहेबांच्यापासून झाली. पण रावसाहेब हे किती मोठ्या पदावर असले तर भाऊसाहेबांच्या आसपास ते पोचू शकत नाही. कारण भाऊसाहेबांचं कर्तृत्व कुणाच्या काय वेगळं संसारामध्ये करेल याचा काही नेम नसतो. पण तिथून ज्यांची सुरुवात होते त्याला प्रशासनाची सगळी अंग आणि समाजातले सगळे घटक फार जवळून बघायला मिळतात. आणि श्याम देशपांडे त्याच्यातले भाग्यवान आहेत की तिथपासून ते आले आणि शेवट त्यांचा स्थिरावला पुण्याच्या आयुक्तांच्या कार्यालयामध्ये. म्हणजे सगळ्यात शेवटची ही जागा आयुक्तांच्या कार्यालयातली सचिवाच्या दर्जाची तिथवर ते जाऊन पोहोचले. आणि त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये अनेक पदांची जबाबदारी सांभाळली, अनेक प्रश्नांना सामोरं जाण्याच्या संबंधीचा प्रसंग त्याच्या पुढे आला, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक चांगली सहृदयी माणसे जोडता आली. आणि सेवाभावी वृत्तीनं आपण याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत हा विचार फक्त असल्यामुळं समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याची संधी ही त्यांना अनेक वर्ष आली. त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतला. सेवा ही समाजाच्यासाठी असते, आपण सेवक आहोत हा दृष्टिकोन त्यांनी अखंडपणानं कायम ठेवलेला होता. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी 6 एप्रिल रोजी आंदोलन करण्यात येणार. शनी मंदिर प्रवेशाच्या यशस्वी आंदोलनानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातून दारूबंदी व्हावी यासाठी 6 एप्रिलपासून लढा उभारण्यात येणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली.
महिलांवर होणारे बलात्कार, छेडछाड, मारहाण, घटस्फोट याचे मूळ कारण दारू आहे. तसेच ॲक्सिडेंटच्या सर्वात जास्त घटना या दारूच्या नशेत होतात. त्याचबरोबर आपल्या राज्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, दलित, भटके, विमुक्त, आदिवासी समाजातील कुटुंब अशा सर्वसामान्य कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गरिबांसाठी प्रशासन अनेक विकास योजना राबवित आहेत. कुटुंबात येणारा पैसा हा दारूमुळे जात आहे व त्यामुळे गरीब अधिकच गरीब होत आहेत. तसेच बनावट विषारी दारू, अवैध धंदे यामुळेही अनेकांचे जीव जात आहेत व त्यांचे परिवार रस्त्यावर येत आहेत. तसेच देशाचे भवितव्य म्हणून ज्या तरुणांकडे बघितले जाते आज ते बहुसंख्येने दारूच्या व्यसनात अडकत आहेत. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा जर दारूमुक्त होऊ शकतो तर संपूर्ण राज्य का नाही होऊ शकत? गुजरात आणि बिहार ही राज्ये जर दारूमुक्त केली आहेत, तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने दारूमुक्त करावे यासाठी हा लढा उभारण्यात येणार आहे, असे मत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. मंदिर प्रवेशाच्या यशस्वी आंदोलनानंतर महिलांवर होणारे जे अन्याय, अत्याचार, बलात्कार, छेडछाडीच्या ज्या केसेस आहेत, घटस्फोटाच्या ज्या केसेस आहेत, महिलांचे जे संसार रस्त्यावर येत आहेत, याचं मूळ जे आहे ते दारूत आहे. त्यामुळं दारूमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी जे आहे ते भूमाता ब्रिगेड राज्यभर आंदोलन करणार आहे आणि त्याची सुरुवात 6 एप्रिलला पुण्यातून जी आहे ती रॅलीच्या माध्यमातून केली जाणार आहे. पुण्यामध्ये 6 एप्रिलला 500 महिला आणि पुरुष जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि याच्यानंतर औरंगाबाद, लातूर, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर नगर, नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जी आहे ती जनजागरण रॅली काढण्यात येणार आहे. सरकारला 3 महिन्याच्या कालावधी जो आहे तो ही मागणी मान्य करण्यासाठी दिला जाणार आहे आणि 3 महिना जे आहे ते सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल आणि मग मात्र भूमाता ब्रिगेड स्टाईलने जे आहे ते आंदोलन केलं जाईल, जेणेकरून सरकारला या आंदोलनापुढे झुकावं लागेल आणि महिलांचे शाप मिळणारा जो महसूल आहे तो राज्य सरकारने नाकारावा अशी आमची मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दारूमुक्त महाराष्ट्र जो आहे तो जाहीर करावा. आपण बघितलं की चंद्रपूर असेल, वर्धा असेल हा आता सध्या दारूमुक्त जिल्हा आहे आणि मग चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जर ग्रामस्थांचे ठराव घेतले तर प्रत्येक पालकमंत्री असे ठराव का घेत नाहीत? प्रत्येक पालकमंत्र्यांची राजकीय इच्छाशक्ती का प्रबळ नाही? त्यामुळे प्रत्येक पालकमंत्र्यांनी तातडीनं ग्रामस्थांचे जे आहेत किंवा ग्रामसभेचे ठराव घ्यावे आणि आपापला जिल्हा दारूमुक्त म्हणून जाहीर करावा. अन्यथा प्रत्येक पालकमंत्र्याला जे आहे ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये आम्ही बंदी घालणार आहोत. दारूमुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जे आहे ते 6 एप्रिलला सुरू होईल. त्यानंतर 3 महिन्यामध्ये जनजागरण करण्यात येईल. 3 महिन्यामध्ये जर दारूबंदी झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आहे ती पदयात्रा काढण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आम्हाला वाटतंय की पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करणं असेल, वेळ आली तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात कोंडण्याची भूमिका असेल किंवा जे काय हातामध्ये अगदी म्हणजे कायदा जरी हातात घ्यायला लागला तरी सुद्धा कुठल्याही टोक्याच्या भूमिकेला जे आहे ते आमच्या महिला जातील. सुरुवातीला 500 महिलांनी याची सुरुवात होईल, परंतु पदयात्रा झाल्यानंतर आमच्याबरोबर कमीत कमी 5 लाख महिला ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी होतील. मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्री पदाचा भार आहे आणि आम्हाला वाटतं की काल आपण बघितलं असेल की आमदारांच्या मुलीचं एका मुलांनी जे आहे ते बोट तोडलं, अनेक महिलांवर अन्याय होतोय, अत्याचार होत आहेत, मारहाण होत आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांचं कुठंतरी लक्ष कमी पडतंय, त्यांचा वचक पोलिसांवर कमी पडतोय आणि गृहमंत्री हा काही पार्ट टाइम जॉब नाही. त्यामुळं आता ज्या काही आपण ऐकायला मिळतंय की नवीन मंत्र्यांना जो आहे तो शपथविधी होणार आहे, त्याच्यामध्ये तातडीनं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाची शपथ जी आहे ती सक्षम नेत्याला देण्यात यावी, तर खऱ्या अर्थाने राज्यातली गुन्हेगारी कमी होईल. DS खटावकर कला प्रतिष्ठानातर्फे जीवन गौरव पुरस्कार हा ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांना, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना श्री दत्तप्रभा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिल्पकार DS खटावकर यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठान काढले हे स्वागतार्ह आहे, परंतु खटावकरांच्या कलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या नावाने DS खटावकर कला महाविद्यालय उभारले पाहिजे आणि याच कला मंदिराद्वारे
त्यांचा वारसा पुढे नेता येईल. हे कला मंदिर उभारण्यासाठी सिम्बायोसिस शिक्षण संस्था सहकार्य करेल, असे मत सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुजुमदार यांनी व्यक्त केले. गुरुवर्य प्राचार्य खटावकर कला प्रतिष्ठानातर्फे DS खटावकर यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांना कला जीवन गौरव पुरस्काराने, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना श्री दत्तप्रभा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी डॉक्टर मुजुमदार बोलत होते. कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी आमदार उल्हास पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक खटावकर आदी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, रसिकता नसेल तर जीवनाला अर्थ नाही. तल्लीन झाल्याशिवाय कला निर्माण होत नाही. आजची मुले ही अविवेकी, अविचारी आहेत, परंतु कला क्षेत्रात आपण कायमच विद्यार्थी दशेत असतो. या कार्यक्रमात अभिनव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी बापट, पवार, लाहोटी, गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. पण सारं कुटुंब जे दादा करत होते, जे सर करत होते, त्या कामात यांनी देखील आपलं सारं आयुष्य वाहून देण्याचं ठरवून त्याच पद्धतीनं काम करतायत. आणि म्हणून सर, पुरस्कार हा तुम्हाला देताना आमच्या सगळ्यांच्या मनात ह्याच भावना आहेत की त्यांनी त्या काळात किती वर्ष करतायत. मला तर मी तर 25, 30, 40 वर्षाचं मागचं आठवतं मला. आणि अशा सगळ्यांना सामोरं जाऊन बोलण्यातनं कोणापुढे आदर्श नाही निर्माण केला, आपल्या वागण्यातनं केला. कोणी एखादं मंडळ आपली कला किंवा डेकोरेशन ज्याला म्हणतो ते करायचं, तर त्याच्या मागे सरांची प्रेरणा असायची, गुरुजींची प्रेरणा असायची. आहे त्या खर्चाच पण नीटनेटकं टापटीप जे पाहायला आल्यानंतर लोकांना वाटेल की अरे इथे पाहून मी काहीतरी घेऊन चाललोय. आणि एखाद्या कलाकाराशी बोलताना स्वतःच्या कलेबद्दल असलेली त्याची निष्ठा, त्याचा ध्यास आणि विशेष करून गणेशोत्सवातल्या गणेशाच्या मूर्तीचं एक वेगळं स्वरूप त्यांनी निर्माण केलं. आणि तो सगळा खजिना त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना दाखवला होता. आणि त्याच्यातनं ते अत्यंत भरभरून असं या गणेशोत्सवाबद्दल, तुळशीबागेबद्दल, त्यांच्या कलेबद्दल त्यांनी खूप काही आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आणि खरं तर मी काही या प्रांतातली नाही, पण त्यांच्यामुळे शिल्पकला बघायची कशी हे सुद्धा कळलं की ते कंगोरे कसे आपण समजून घ्यायचे हे सुद्धा सांगायला कोणीतरी लागतं, तरच आपण ती कला बघू शकतो. आणि त्यामुळे अतिशय योग्य व्यक्तींना हा आपण पुरस्कार दिला, त्याच्याबद्दलही मी आपले या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते. या सगळ्यांच्या बद्दल मध्ये एक महत्त्वाचा बिंदू मला कॉमन दिसतो. कोणी चित्रकलेत मोठा आहे, कोणी व्यापारात मोठा आहे, कोणी बँकेच्या व्यवहारात मोठा आहे, कोणी प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे, तो मोठे आहेत ते. पण एक त्यांच्यामध्ये फार मोठी चांगली गोष्ट कॉमन दिसते. आपण स्वतः आपण सगळे जातो. रसिकता ही जर रसिकता नसेल ना तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. ते रसिकता पाहिजे. आजचा दिवस हा राम जन्मभूमी आणि रामनवमी असल्यामुळं आज आम्ही सह्यांची मोहीम केलेली आहे. या पुणे शहरातून जवळजवळ आम्ही 10,000 सह्या गोळा केलेल्या आहेत. त्याचं कारण हे आहे, राम मंदिर बाबरी मस्जिद जे अयोध्येमध्ये होणार आहे त्यामध्ये जे वाद चालू आहे की इथं राम मंदिर बांधायचं का बाबरी मस्जिद बांधायचं, त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला, सुप्रीम कोर्टाला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी राम मंदिर किंवा बाबरी मस्जिद उभारावी, अन्यथा या ठिकाणी रुग्णालय उभारावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. गेल्या 3 दशकापासून हा वाद चालू आहे. काही लोक याच्यावरती राजकारण करतात, भडकाऊ भाषण करतात आणि लोकांची मतं मिळवतात आणि सत्तेमध्ये येतात. परंतु आम्ही
राम मंदिर बाबरी मस्जिद कृती समितीच्या माध्यमातून आज पुण्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही मुंबईला सुद्धा सुरुवात झालेली आहे, दिल्लीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. जास्तीत जास्त सह्या आम्ही घेऊन ह्या राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदला जास्तीत जास्त देशातून पाठिंबा कसा येईल त्या संदर्भात आम्ही ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे. याच्यामध्ये भारत अगेन्स्ट करप्शन आहे, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरुद्ध जनशक्ती, राम मंदिर बाबरी मस्जिद कृती समिती ही आहे. जर शासनाने या ठिकाणी राम मंदिर बाबरी मस्जिद जर बांधली नाही तर ह्या ठिकाणी भले मोठं रुग्णालय व्हावं आणि त्याचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा ही आमची अपेक्षा आहे. ही सह्यांची मोहीम आम्ही राबवलेली आहे. जास्तीत जास्त 2-2.5 कोटी सह्या आम्हाला देशातून कशा मिळतील आणि त्या आम्ही तो पाठिंबा केंद्र सरकारला आम्ही या सह्यांचा पाठिंबा पाठवणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही राम मंदिर बाबरी मस्जिद बांधा अन्यथा या ठिकाणी राम रहीम रुग्णालय बांधावं अशी आम्ही विनंती करणार आहोत. त्यासाठी ही सह्यांची मोहीम आम्ही चालू केलेली आहे. नाही, मी आता पुण्यात तर आज मिटिंग आमची झालेली आहे, मुंबईमध्ये आमची 9 तारखेला मिटिंग आहे, दिल्लीला 16 तारखेला आहे. ह्या मिटिंगमध्ये आम्ही जनजागृती करून जेणेकरून 1992ला जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये शासनाने आकडा 1.5 लाखाचा काढला होता, परंतु आमच्या माहितीने त्यावेळेला 10 ते 11 लाख लोक मारली गेली होती. त्यामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, सर्वसामान्य लोक होती. माझी माता होती, माझी भगिनी होती, माझे भाऊ होते, त्यांची कत्तल करण्यात आली. त्यामध्ये जर आपण बघितलं त्यावेळेची स्थिती फार गंभीर झालेली होती आणि ती घटना आत्ता ह्या वेळेला घडू नये यासाठी आम्ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे. राम मंदिर आणि बाबरी मस्जिद या ठिकाणी रुग्णालय उभारावं अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली होती. त्या संदर्भात आज त्यांनी सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे. या सह्यांच्या मोहिमेमध्ये त्यांना जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं अशी त्यांची मागणी आहे. 2 ते 2.5 लाख सह्या यामध्ये त्यांना अपेक्षा आहे की 2 ते 2.5 लाख सह्या त्यांना मिळाव्यात आणि त्या जेणेकरून हा मुद्दा जो आहे तो केंद्र सरकारकडे दिला जाईल आणि केंद्र सरकारने या बाबतीत विचार करावा की त्या ठिकाणची जी जागा आहे त्या जागेवरती राम मंदिर किंवा बाबरी मस्जिद बांधावं, अन्यथा त्या ठिकाणी एक मोठं राम रहीम रुग्णालय बांधावं. कॅमेरामन सुमितसोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या वतीने मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शनासाठी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. हे शिबिर काय असणार आहे, या शिबिरामध्ये कशा पद्धतीचं मार्गदर्शन आणि कशा पद्धतीचं कायदेशीर सल्ला मिळणार आहे लोकांना हे आपण जाणून घेऊयात. आपल्याबरोबर सतीश एरम आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की या शिबिरामध्ये शिबिर किती दिवसांचं असणार आहे, काय या शिबिरामध्ये असणार आहे आणि लोकांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळणार आहे. सर, काय सांगाल? मानवी हक्क जनजागृती संस्था जी आहे ती अन्याय अत्याचारित पीडित लोकांवर न्याय हक्क व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांसाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संस्था स्थापन झालेली आहे. जी लोक ज्यांच्यावर बँका, पतसंस्था, सावकार, अन्याय, ज्येष्ठ नागरिक, पालक, ग्राहक तसंच जमिनी, शेती, प्लॉट, वारसा हक्क व वाटणी संदर्भात कौटुंबिक अत्याचार इत्या अनेक लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार होत असतात, परंतु पैशाअभावी त्या लोकांना वकील देणं किंवा कोर्टात जाणं शक्य होत नाही. म्हणून ते त्यांचे अत्याचार मुकाट्याने सहन करत असतात. त्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत आम्ही दर बुधवारी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देणार आहोत. हे शिबिर जे आहे हे किती दिवसांसाठी असणार आहे? प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पारंगत ॲडव्होकेट आहे. हे शिबिर हे कायमस्वरूपी चालणार आहे. दर बुधवारी आम्ही आमच्यापैकी एक जण ही शिबिर चालवेल आणि त्याच्यामध्ये लोकांना मार्गदर्शन करेल. वेळ प्रसंगी आम्ही आमच्या पैशांनी त्यांना कोर्ट फी भरून त्यांना कोर्टामधून हक्क देण्यासाठी प्रयत्न करू. पीडित महिला वगैरे आहेत, मुली आहेत ज्यांच्यावर ते बलात्कार केसेस होतात, पुण्यामध्ये जरा प्रमाण आहे त्याचं बऱ्यापैकी, तर त्यांना काय आवाहन करतं? कारण अशा केसेसमध्ये महिला बाहेर पडायला थोड्याशा हे होतात, तर तुम्ही काय आवाहन कराल? कौटुंबिक अत्याचार याला म्हणतात. कौटुंबिक अत्याचारासाठी आम्ही महिलांसाठी वेगळं पण शिबिर घ्यायचा विचार करत आहोत. महिलांसाठी आजही आम्ही आमच्या संस्थेमार्फत अनेक वेळा अनेक
झोपडपट्टी या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर आम्ही घेतलेली आहेत. तिथं त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. या शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि या शिबिराचा फायदा करून घ्यावा असे आवाहन मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन सुनीलसोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आत्ता आपण आहोत संभाजी बागेमध्ये जिथे राम गणेश गडकरी यांचा पुतळा होता. गेल्या काही महिन्यापूर्वी आपण पाहताय की हा पुतळा हटवण्यात आला होता. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हा पुतळा येथून हटवला होता. त्यांची अशी मागणी होती की राम गणेश गडकरी यांनी संभाजी महाराजांविरुद्ध त्यांचं जे चरित्र्यावरती जे काही आक्षेप घेतलेला आहे त्याचा निषेध करून त्यांनी हा पुतळा तोडला होता. त्या निषेध व्यक्त केल्यानंतर चित्रपट महामंडळाने या ठिकाणी पुन्हा एकदा राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवावा अशी मागणी केली होती. 2 दिवसापूर्वीच चित्रपट महामंडळाने अशी मुख्यमंत्री आणि पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांना अशी मागणी केली आहे की या ठिकाणी राम गणेश गडकरी यांचाच पुतळा बसवावा आणि संभाजी महाराजांचा देखील पुतळा बसवावा. या दोन्ही पुतळे एकाच ठिकाणी बसवावेत अशी मागणी चित्रपट महामंडळाने केली आहे. परंतु या मागणीला जो आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध दर्शवला आहे. संभाजी ब्रिगेडचं असं म्हणणं आहे की संभाजी बागेमध्ये ज्या ठिकाणी राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी संभाजी महाराजांचाच पुतळा बसवला पाहिजे आणि राम गणेश गडकरी आहेत त्यांचा पुतळा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी बसवा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केली आहे. हे दोन्ही पुतळे जर या संभाजी बागेमध्ये बसले तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला जाईल असे संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहर कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचाच पुतळा बसवला गेला पाहिजे ही पुण्यातील तमाम शिवशंभूप्रेमींची मागणी आहे आणि अशीच पद्धतीनं पुणे महानगरपालिकेला आम्ही गेली 7, 8, 10 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांविषयी राम गणेश गडकरींनी राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये ज्या पद्धतीनं बदनामी करण्यात आली, छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्यात आलं, हा सर्वात मोठा शिवद्रोह आहे. आणि अशा माणसाचा पुतळा जर संभाजी उद्यानात असेल तर तो आम्ही खपून घेणार नाही. म्हणून आम्ही महापालिकेला पाठपुरावा करत होतो. महापालिकेनं तो काढला नाही, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढला. महापालिकेच्या सन्माननीय महापौर असतील, आयुक्त असतील, आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की छत्रपती संभाजी उद्यानामध्ये तात्काळ संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा, गडकरींचा सन्मानाने दुसऱ्या बाजूला बसवा, आमची काही हरकत नाही. परंतु शरद पोंक्षे असतील, पुष्कळ श्रोत्री असतील किंवा नाट्य परिषद असेल, जाणीवपूर्वक जातीय द्वेष डोक्यात ठेवून गडकरींच्या पुतळ्याचं समर्थन करतात. आमची अशी मागणी आहे की अगोदर सर्व नाट्य परिषदेने किंवा कलाकारांनी गडकरींचं राजसन्यास वाचावं. संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं त्यांनी बदनाम केलेलं आहे अगोदर ते वाचावं, ते लक्षात घ्यावं आणि मग गडकरींचा आग्रह करावा. हा संभाजी राजांचा अवमान आहे आणि जर अवमानाचं कोण समर्थन करत असेल संभाजी ब्रिगेड स्वस्त बसणार नाही. आणि आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण संभाजी उद्यानात फक्त संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न करावा, महापालिकेने प्रयत्न करावा आणि इथून पुढच्या काळामध्ये जर हे लवकर झालं नाही तर सर्व पुणे शहरातील महाराष्ट्रातील शंभूप्रेमी शिवप्रेमी संघटना हजारोंच्या संख्येने आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. त्याचा एल्गार 14 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या दिवशी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा आणि त्याच्यासोबत गडकरींचा पुतळा बसवावा अशी शरद पोंक्षे किंवा नाट्य परिषदेने मागणी केली. आमचा त्याला विरोध आहे. कारण ज्यांनी संभाजी महाराजांचं चरित्र चुकीच्या पद्धतीनं लिहिलं, संभाजी महाराजांना बदनाम केलं, त्या माणसाचा पुतळा मी तर म्हणतो पुण्यातच नाही महाराष्ट्रात कुठंच नसला पाहिजे. संभाजी उद्यानात तर तो नसलाच पाहिजे. आणि ते आमची संभाजी महाराजांची अस्मिता आहे आणि अस्मिते शेजारी जर कुणाचं जर समर्थन करत असेल तर आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. गडकरींचा पुतळा त्यांनी त्यांच्या घरी सन्मानाने बसवावा. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.